brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. पण तरी आता कसं कृपाशंकर सिंग म्हणतात की बाबा उत्तर भारतीय महापौर झाला तर काय चुकीचं आहे. एक तर पहिल्यांदा कृपाशंकर सिंग कुठे म्हणाले? मीरा भाईंदरला म्हणाले. एक मुंबईत नाही म्हणाले. दुसरं, कृपाशंकर सिंग अधिकृत आमचे प्रवक्ते आहेत का? नाही, पण ते नेते तर आहे. अरे बाबा, कोणी काही आता यांच्या इकडे कोणी काही बोलतं आणि कुठेही बोलतं. तुम्ही आपलं ते मीरा भाईंदरचं काढलं आणि मुंबईत दाखवलं आहे ना. तुम्ही फार हुशार लोक आहात म्हणून तुम्हाला आता अधिकृतपणे या पक्षाचा नेता म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि मुंबईचा महापौर मराठी होईल. पहिल्यांदा सांगताय तुम्ही मराठी होईल? नाही, याच्यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे. ओके ओके. नाही आता तुम्ही मला हे विचारायचंय, पण आता विचारून तुम्ही स्वतः आता इथं क्लिअर केलं की मुंबईचा मराठी महापौर होणार आहे म्हणून. कारण तुम्ही माझ्या मते जवळपास आपण 92 मराठी उमेदवार दिलेले आहेत मुंबईमध्ये. मला आता मग याला जोडूनच दुसरा प्रश्न विचारायचा होता की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या युतीकडे भाजपासाठी हा चिंतेचा विषय आहे की संधीचा विषय आहे? भाजप याचं विश्लेषण कसं करतं? आणि जे तुमच्यामुळे झाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, मी तर अगदी 100% ते क्रेडिट घ्यायला तयार आहे आणि मी तर म्हणजे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला क्रेडिट दिलं. म्हणजे जे बाळासाहेबांची मनापासून इच्छा होती पण जे बाळासाहेब करू शकले नाहीत ते मी जर करू शकलो तर मराठी माणसाला एकत्रित आणण्याचं काम मी केलेलं आहे. पण आता या युतीला खूप उशीर झालेला आहे. असं आहे की दोघांची मतं संपल्यानंतर ती एकत्रित आली आहे. 2009 साली एकत्रित आली असती ना तर वेगळा रिझल्ट आला असता. आता एकत्रित येऊन काही फायदा नाही. आता तुम्हाला मी सांगतो, दोघांच्या मतांची टक्केवारी इतकी कमी आहे. आता मराठी माणूसही यांना वोट देणार नाही आहे आणि अमराठी यांना वोट देणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की काही आम्हाला चिंता नाही हे एकत्रित आल्याची. आम्ही निश्चितपणे निवडून. म्हणजे तुमच्यासाठी तो चिंतेचाही विषय नाही आणि संधी त्यातनं जास्त दिसते तुम्हाला? तो चिंतेचा विषय नाही, संधी जास्तच दिसते. कशी? याचं कारण काय आहे की या ठिकाणी एकतर या दोघांचे प्राबल्य एकाच ठिकाणी आहे आणि तिथे आता एकाच ठिकाणी प्राबल्य आहे आणि तिथे आमचे वोट तर कधी हल्लेच नाही. आमचे वोट कॉन्स्टंट आहे आणि एकाच भागावर हे प्राबल्य दाखवत आहेत. त्यामुळे कुठेतरी शेवटी म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये अडचणी तयार झालेल्याच आहेत. पण त्या अडचणी तर तुमच्यामध्ये पण दिसून येतील ना? फार कमी आहेत. कमी आहेत? एकदम अजिबात नाही. काय आहेत थोड्याशा पण फार कमी आहेत. बरं, मला रोहित विचारण्यापूर्वी मला पटकन त्या ह्याच्याबद्दल विचारून घ्यायचं आहे. देवेंद्रजी, आता तुम्ही म्हणून टाका ना भाजपचा महापौर होईल म्हणून जर सत्ता आली तर. कारण 137 तुम्ही लढवताय, 90 शिंदे लढवताय. नाही, तुमची किती इच्छा असली की माझी नाही इच्छा. भाजपचा महापौर व्हावा अशी तुमची मनापासून इच्छा असली तरी महापौर हा महायुतीचा होईल.